देशातली सगळ्यात प्रीमियम ट्रेन म्हणून ओळखली जाणारी वंदे भारत एक्सप्रेस पुन्हा एकदा वादात सापडली आहे आणि यावेळी कारण आहे ट्रेनमधलं जेवण. 27 मार्च रोजी वाराणसी ते देवघर असा एक महिला प्रवास करत होती. तिचं म्हणणं आहे की ट्रेनमध्ये दिलेलं लंच फूड खाल्ल्यानंतर काही मिनिटातच तिच्या शरीरात ॲलर्जीची लक्षणं दिसायला लागली आणि तिचे ओठ अक्षरशः सुजले. इतकंच नाही तर तिच्यासोबत असलेल्या 2 वर्षांच्या मुलालाही या जेवणाचा त्रास झाला. प्रवासादरम्यान त्याला जुलाब सुरू झाले. त्यामुळे आई आणि मुलगा दोघांनाही मोठा त्रास सहन करावा लागलाय. या महिलेने हा संपूर्ण प्रकार सोशल मीडियावर शेअर केला. फोटोमध्ये तिचे सुजलेले ओठ आणि डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन पाहून अनेक जण चक्क हादरलेत. वेळेत उपचार मिळाल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली, नाहीतर मोठं संकट ओढवलं असतं असं तिचं म्हणणं आहे. मात्र त्यानंतर या प्रकरणात IRCTCनं स्पष्टीकरण दिलंय आणि त्यांच्या म्हणण्यानुसार त्या दिवशी दिलेलं जेवण तपासण्यात आलं होतं. ते पूर्णपणे सुरक्षित असल्याचं आढळलं. तसंच इतर कोणत्याही प्रवाशांना तक्रार केली नसल्याचंही त्यांनी सांगितलं. मात्र यावर ही महिला इतर कोणाला त्रास झाला नाही म्हणून माझा अनुभव चुकीचा ठरत नाही असं ठामपणे म्हणतीये. या घटनेनंतर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होतोय की ट्रेनमधलं अन्न खरंच सुरक्षित आहे का? तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून सांगा आणि फॉलो करा लगावबत्ती.